गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन तर्फे दिवाळीत अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेचं आयोजन। 2 लाख रुपयांची पारितोषिके। गोवा, केरळ, दिल्ली, पंजाबसह 16 संघांना निमंत्रण। देशातील नामवंत संघाच्या उपस्थितीने स्पर्धा ठरणार रंगतदार। गडिंग्लज इथं युनायटेड फुटबॉल असोसिएशन तर्फे दिवाळी सुट्टीत अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। लोकवर्गणीतून होणाऱ्या या युनायटेड करंडक स्पर्धेचं यंदाचं 20वं वर्ष असून स्पर्धेसाठी एकूण 2 लाख रुपयांची पारितोषिकं ठेवण्यात आली आहेत। गोवा, केरळ, बंगळूर, दिल्ली, पंजाबसह महाराष्ट्रातील एकूण 16 संघांना निमंत्रण देण्यात आलंय। MR हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा पार पडणार आहे। गेल्या 70च्या दशकात अजित क्रीडा मंडळानं दिवाळीत आंतरराज्य फुटबॉल स्पर्धेची परंपरा सुरू केली होती। त्यानंतर तालुका फुटबॉल असोसिएशन आणि सॉकर नंतर मागील 2 दशकांपासून गडिंग्लज युनायटेडनं ही परंपरा टिकवून ठेवली आहे। अखिल भारतीय फुटबॉल महासंघ, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेनं ही स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेला गेल्या 50 वर्षांची दैदिप्यमान परंपरा लाभलेली आहे। हिरवळीची मैदानं आणि अत्याधुनिक हॉटेल्सची सुविधा नसतानाही गडिंग्लजकरांच्या फुटबॉल प्रेमामुळे देशातील दिग्गज संघ इथं खेळण्यासाठी येतात। केरळचा SBT, गोव्याचा स्पोर्टिंग, साळगावकर, वॉस्को स्पोर्ट्स, बंगळूरचा HAL, साऊथ युनायटेड, BEML, मुंबईचा ONGC, पुणे FC यासारख्या नामांकित संघांनी युनायटेड करंडक पटकावलाय। त्यामुळे गडिंग्लजची स्पर्धा म्हणजे अव्वल संघांची हजेरी हे समीकरण बनलंय। स्पर्धेतील सर्व संघांना प्रवास खर्चासह निवास आणि भोजनाची सोय करण्यात आली असल्याची माहिती युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळके आणि उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी दिली। या स्पर्धेसाठी सुमारे 15 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून दानशूर क्रीडाप्रेमी संस्था यांच्याकडून सहकार्य मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। 1 ते 4 क्रमांकाबरोबरच वैयक्तिक खेळाडूंसाठी 6 विभागीय बक्षिसांसह एकूण 2 लाख रुपयांची पारितोषिकं ठेवण्यात आली आहेत। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मैदान, निवास, आर्थिक, भोजन, प्रसिद्धी, तांत्रिक आणि स्वागत अशा विविध समित्यांमार्फत तयारी सुरू आहे। स्थानिक खेळाडूंसाठी सराव शिबिराचंही नियोजन करण्यात आलंय। स्पर्धा यशस्वी होण्यासाठी युनायटेडचे सर्व संचालक, समन्वयक सुभाष पाटील, ओमकार जाधव आणि सहकारी परिश्रम घेत आहेत। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।